तर या लेक्चरमध्ये आपल्याला नॅचरल साईन कशा पद्धतीने बघितला जातो तर याच्यावरती आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला साईन दिलेला असेल आणि काही नंबर्स दिलेले असेल। जसं की आता फर्स्ट एक्झाम्पल जर दिला तर या ठिकाणी तुम्हाला डिग्रीमध्ये दिलेला आहे। तर पहिला जो नंबर आहे साईन 25 डिग्री आणि हा जो सेकंड नंबर दिलेला आहे तो मिनिटमध्ये दिलेला आहे। ओके, तर याचा आन्सर काय असतं तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज असणार आहे। लॉग टेबलमध्ये तुम्ही नॅचरल साईन नावाचा एक टेबल असेल तो तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। पहिले इंट्रोड्यूस करून देतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू। ठीक आहे, तर हा आहे तुमचा कोणता नॅचरल साईन म्हणून दिलेला आहे। तर या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे तो आहे डिग्रीचा। ओके, आणि या डिग्रीमध्ये जो घेतलं तर तुमचा डिग्री जो आहे तो कुठून स्टार्ट झाला तर 0 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री असं करत करत तुम्ही फर्स्ट पेजवरती जर बघाल तर फर्स्ट पेजवरती तुम्हाला 44 पर्यंत या ठिकाणी दिसेल। ठीक आहे, 44 डिग्री पर्यंत। ओके, आणि सेकंड पेजवरती जर तुम्ही बघितलं तर सेकंड पेजवरती हाच नंबर तुम्हाला कितीपर्यंत भेटणार तर 89 डिग्री पर्यंत या ठिकाणी भेटेल। ओके, त्यानंतर जो मिनिटचा पार्ट असणार तो मिनिटचा पार्ट कशामध्ये बघायचा आहे तर या ठिकाणी एक रो दिलेला आहे तुम्हाला आणि तो दिलेला आहे तुम्हाला पहिला जो आहे तो आहे 0 मिनिट, दुसरा जो आहे तो 6 मिनिट आहे, 12 मिनिट आहे, 18 मिनिट आहे, 24 म्हणजे हा जो नंबर आहे हा 6च्या टेबलमधला आहे। ओके, 6 1 6 6 2 12 18 24 30 36 42 48 आणि 54 म्हणजे 6चा टेबल 9 पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे। आणि या दोन नंबरमध्ये जो डिफरन्स असणार आहे 1 to 5 पर्यंत। ओके, 0 पासून तर 6 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 5चा 1 to 5। हा 5चा जो डिफरन्स आहे तो कशामध्ये बघायचा तर आपल्याला मीन डिफरन्समध्ये या ठिकाणी बघायचा। ठीक आहे, तर आपण जस्ट स्टार्ट करू आता फर्स्ट एक्झाम्पल। तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जर बघितलं तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला 25 डिग्री आणि 24 मिनिट। तर 25 तुम्हाला या टेबलवरती दिसून जाईल। तर पहिल्या याच्यावरती आपण घेऊन टाकू आहे तुमचा 25। ओके, तर झालं 25च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 24 मध्ये। तर डायरेक्टली या ठिकाणी 24 दिसतोय आपल्याला। तर हा जो 24 मिनिट दिसतोय तो खालीपर्यंत घ्या कशामध्ये तर 25 मध्ये। तर तो जो नंबर असणार तो भेटेल आपल्याला 4289। पण आता पॉईंट कुठे द्यायचा डेसिमल पॉईंट तर आज 0 मिनिटचा जर कॉलम बघितला तर बघा पहिला जो नंबर आहे तो आहे 0.000, 0.0175 नंतर 0.0349 म्हणजे सर्व जे नंबर्स आहे इथं जे पण तुम्ही नंबर्स घेणार आहे तर त्या नंबरच्या आधी तुम्हाला काय करायचं पॉईंट घ्यायचा आहे। ओके, मग आपण कशामध्ये बघितलं 25च्या 24 मध्ये बघितलं तर तो नंबर होता 4289। फक्त हा नंबर लिहिताना काय करायचं तुम्हाला 0.4289। आता या ठिकाणी डायरेक्ट हा नंबर ऍडजस्ट झालेला आहे। जर नसेल तर तुम्हाला जितका कमी असेल तो कशातून घ्यायचा तर आपल्याला मीन डिफरन्समध्ये बघायचा। मग आपण कशामध्ये बघितलं 25च्या 24 मध्ये तर आपल्याला जो नंबर भेटला तो आहे 4289। तर हा नंबर आपण लिहून टाकणार या ठिकाणी। त्याच्या पुढे आन्सर राहील आपलं 0.4289। हा झाला तुमचा नंबर। ओके, हे झालं तुमचं आन्सर। आता नेक्स्ट नंबर घ्यायचा आहे। नेक्स्ट जो नंबर आहे तो कसा आहे 37 दिलेला आहे। 37च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे 37च्या 4 मध्ये। ओके, आपण 37 डिग्रीच्या 4 मिनिट्स मध्ये या ठिकाणी बघणार आहे। त्यासाठी आपल्याला आता लॉग टेबलची गरज असणार आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही फर्स्ट पेजवरती बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 37 दिसतोय। 37च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 4 मिनिटमध्ये। पण वरती जर बघितलं तुम्ही तर आपला नंबर 0 मिनिट आहे आणि दुसरा 6 मिनिट आहे। पण आपल्याला बघायचं कशामध्ये 4 मिनिट म्हणजे हा जो 4 मिनिट आहे या दोघांच्या मध्ये म्हणजे आपल्याला याच्या आधीचा नंबर घ्यावा लागेल 6 मिनिटच्या आधीचा म्हणजे कोणता 0 मिनिटमध्ये बघावं लागेल। मग आपण कशामध्ये बघणार आहे 37च्या 0 मिनिटमध्ये या ठिकाणी बघणार आहे। 37च्या 0 मिनिटमध्ये आपला नंबर असेल 37च्या 0 मध्ये 6018 हा नंबर आहे 6018। ओके, आणि मीन डिफरन्स आता आपल्याला 4 मध्ये बघायचा। 4 मध्ये इथे नाहीये मग आपल्याला मीन डिफरन्स मध्ये इकडे बघावं लागेल। तर हा जो नंबर आहे तर तो 1 2 3 आणि 4 हा 9 आहे। ओके, 9 याच्यात काय करायचं आपल्याला ऍड करायचा। ओके, 9 जर ऍड केलं तर आपला नंबर भेटेल 6027। हा तुमचा नंबर झाला 0 पॉईंट। ओके, 6027 हे तुमचं नंबर झालं। आता याचा आन्सर आपण त्याच्या पुढे राईट करणार 0.6027 हे झालं त्याचं आन्सर। ओके, आता नेक्स्ट जो नंबर आहे तर तो बघायचा आपल्याला 63 डिग्री त्याच्या कशामध्ये बघायचं 39 मिनिट्समध्ये बघायचं। आता डायरेक्टली आपण 63 जर बघायचं असेल तर आपल्याला पुन्हा लॉग टेबलमध्ये या ठिकाणी सेकंड पेजवरती या ठिकाणी बघावं लागेल 63। ओके, तर या ठिकाणी आपला नंबर कोणता आहे 63 इथेच बघता येईल आपल्याला 63
आज आला तुमचं 63. 63च्या कशामध्ये बघतो आपण 39. तर 39 आपल्याला डायरेक्टली भेटणार नाही, मग त्याच्यापेक्षा आपल्याला छोटा नंबर घ्यावा लागेल. तर या ठिकाणी वरती जर बघितलं तर आपला 36 आहे आणि दुसरा कोणता आहे 42. 42 मोठा नंबर झाला म्हणजे आपल्याला 36 मध्येच बघावं लागेल. मग 63च्या कशामध्ये बघणार आपण 36 मध्ये. 63च्या 36 मध्ये. तर तो जो नंबर आहे तो किती येतो तुमचा 8957. 8957. ओके. आणि आता मीन डिफरन्स बघायचा आपल्याला. आता 36 किती आपला 36 आहे. या 36 मध्ये किती ऍड केलं म्हणजे आपला 39 भेटणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 ऍड करावं लागेल. मग मीन डिफरन्स किती तर 3 मधून घेऊन टाका. 1 2 3. 3 जर घेतला तर त्या 3 मध्ये किती येतं 4 आहे. 4 याच्यात ऍड करायचा म्हणजे आपला नंबर भेटेल 8961. 89 कारण 4 जर याच्यात ऍड केला असं 7 + 4 11 5 कॅरी 1 6. मग 8961 एका झालं त्याचं आन्सर. फक्त लिहिताना आन्सर काय करायचं 0 पॉईंट लिहायचा. आला तुमचा नंबर 0.8961. ओके. तर याच्या पुढे लिहून टाका 0.8961. ओके. तर या पद्धतीने तुम्ही या नंबरचा नॅचरल साईन या ठिकाणी बघू शकता, साईनमध्ये बघू शकतात. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 45 डिग्री आणि त्याच्यामध्ये कशा बघायचं 29 मिनिट्समध्ये. 45 डिग्री जर घेतला तर आपल्याला याच पेजवरती एकदम स्टार्टिंगच्या केसमध्ये आपल्याला किती भेटणार 45 भेटून जाईल. ओके. हा बघा 45 एकदम स्टार्टिंगला आहे. त्याच्या कशामध्ये बघायचं 29 मध्ये बघायचं. 29 जर बघितलं तर 29 नाहीच आहे, डायरेक्ट 30 आणि दुसरा कोणता आहे 24 आहे. मग आपण कशामध्ये बघणार छोटा नंबर तर 24 मध्ये बघणार. 45च्या 24 मध्ये जर बघितलं तर तो नंबर काय 7120. आणि आता 24 मध्ये किती ऍड केलं म्हणजे आपल्याला किती भेटायला पाहिजे 29. तर त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं किती तर 5. तर 5 जर ऍड केला तर 5च्या मीन डिफरन्स 5 मिनिटच्या मीन डिफरन्समध्ये आपल्याला 10 आहे. 10 जर याच्यात ऍड केला तर काय भेटेल 7130. काय भेटला तो तुमचा नंबर भेटला 7130. तो लिहिताना फक्त आपल्याला करायचं 0 पॉईंट लिहायचा 7130. याचा आन्सर येईल 0.7130. आलं त्याचं फायनल आन्सर. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे तुमचा 5 डिग्री आणि 44 मिनिट्स आहे. ओके. तर 5 डिग्री म्हटलं तर आपल्याला कशावरती बघावं लागेल तर नॅचरल सायन्सच्या फर्स्ट पेजवरती या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं असेल. ठीक आहे. हा बघा 5 डिग्री आहे. तर या 5 डिग्रीच्या कशामध्ये बघायचं आपल्याला 5 डिग्रीच्या 44. आता 44 नाहीच आपल्याकडे, पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर आहे आणि तो किती येतात 42. मग 5 डिग्रीच्या 42 मध्ये जर बघितलं तर तो आहे तुमचा 0993. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 2 मध्ये बघायचा, कारण 44 मध्ये 2 ऍड केला मिनिट तर तो किती येणार 44. तर 6 आहे, तर 6 जर ऍड केला तर तो किती भेटेल 0.0999. सगळेच 9 भेटेल आपल्याला. ओके. मग याचा आन्सर याच्यानंतर राईट करा 0.99. आणखीन एक 0 राहिला 0.0999. ओके. तरी झालं तुमचं काय तर याचा आन्सर 5 डिग्रीच्या 44 मिनिटमध्ये. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 53 डिग्री आणि 33 मिनिट्स. ओके. आता याचा पण आन्सर बघायचा, त्याच्यासाठी आपल्याला सेकंड पेजवरती जाणं या ठिकाणी गरजेचं असणार. तर आपण बघतोय का, तर या ठिकाणी आपण 53 डिग्री बघणार त्याच्या 33 मध्ये. तर 53 या ठिकाणी दिसतो आपल्याला. ओके. 53च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 33. तर 33 नाहीच आहे, पण त्याच्याशी स्मॉल मिनिटमध्ये नंबर आहे तो किती 30 मिनिट. तर 53च्या 30 मिनिटमध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे तुमचा 8039. ओके. 53च्या 30 मध्ये 8039. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आता 30 मध्ये किती ऍड केलं म्हणजे 33 होणार 3. तर मीन डिफरन्स 3 मिनिटमध्ये बघायचा तो किती तर आपला 5. जर 5 याच्यात ऍड केला तर तो किती भेटेल तर 804444. ओके. तर याच्यामध्ये 5 ऍड करायचा 8044. त्याचं काय झालं फायनल आन्सर. तो याच्यानंतर आपण लिहून टाकणार 0.8044. ओके. तर 53च्या 33 मिनिट्समध्ये जर बघितलं तर आपला आन्सर येईल 0.8044. आता नेक्स्ट नंबर काय बघायचं आपल्याला, तर नेक्स्ट नंबरमध्ये आपल्याला बघायचं आहे आता 7 नंबरचं एक्झाम्पल. 35 डिग्रीच्या कशामध्ये बघायचं आपल्याला 2 मिनिट्समध्ये या ठिकाणी बघायचं आहे. ओके. तर त्यासाठी आपण या ठिकाणी नॅचरल साईन याचा वापर करणार. तर या केसमध्ये आपण किती बघतोय 35 बघतोय. ओके. तर 35 आपल्याला सेकंड पेजवरती या ठिकाणी घ्यावं लागेल.
तर सॉरी फर्स्ट पेजवरती घ्यावं लागेल. 35च्या कशामध्ये बघतोय आपण 2 मिनिट्समध्ये. तर तुमचा 35 असेल, 35च्या 2 मिनिटमध्ये बघता येणार नाही, मग आपल्याला 0मध्ये बघायला लागेल. तो आहे 0.5736 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायला लागेल तुम्हाला 2मध्ये किती आहे 5 जर ॲड केला 6 + 5 की झाला 11 कॅरी 1 म्हणजे 41 5741 एका आलं तुमचं आन्सर. मग याचं जे आन्सर असणार आहे ते भेटेल तुम्हाला 0.5741 एका आलं त्याचं आन्सर झालं. आता बघायचं आपल्याला 76 डिग्रीच्या 9 मिनिट्समध्ये. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा सेकंड पेजवरती या ठिकाणी बघणं गरजेचं असेल. 76 तर आहे तुमचा 76च्या कशामध्ये बघतोय 9मध्ये. ओके, आता 76च्या 9मध्ये आपल्याला डायरेक्टली बघता येणार नाही, तर 6मध्ये बघावं लागेल. मग 76च्या 6मध्ये पहिला 0 मिनिट आहे, दुसरा किती आहे 6 मिनिट आहे. ओके, त्याचं किती भेटलं 9707. आता 6मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपलं 9 भेटणार आहे, तर 3. तर याच लाईनमध्ये 3मध्ये बघितलं तर तो किती आहे तर 2 जर ॲड केला तर काय भेटेल आपल्याला 9709. तर हा नंबर याच्यानंतर आपण काय करणार राईट करणार. मग 76 डिग्री 9 मिनिट जर घेतलं तर याचा आन्सर भेटेल आपल्याला 0.9709. ओके, तर हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके, पुढचा जो नॅचरल साईन बघायचा आपल्याला साईन 15 डिग्री आणि 20 मिनिट्स. तर आपण या ठिकाणी 15 डिग्री या ठिकाणी बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट पेजवरती या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तर हा झाला तुमचा काय 15 डिग्री. 15 डिग्रीच्या कशामध्ये बघतोय आपण 20 मिनिट्समध्ये बघतोय. ठीक आहे, तर 15 डिग्रीच्या 20 मिनिट्समध्ये डायरेक्टली बघताय ना, डायरेक्ट 24 आणि 18 आहे. तर आपण छोटा नंबर बघणार आहे 18. तर तो नंबर आहे तुमचा किती 2639. ओके, आता 18मध्ये किती ॲड केलं म्हणजे 20 होणार आहे, तर 2. ओके, तर त्या 2मध्ये जर बघितलं किती 6 आहे, याचा जर ॲड केला तर आपलं भेटेल 2645. ओके, तर तो लिहिताना फक्त आपलं काय करायचं 0.2645 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर. मग याच्या पुढे तो लिहून टाका 0.2645 हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे, आता लास्ट 10 नंबरचं घेऊ. त्याच्यात बघायचं आपल्याला 74 डिग्री, त्याच्या कसं बघायचं 35 मिनिट्समध्ये बघायचं. ओके, तर सेकंड पेजवरती आपल्याला 74 दिसणार. तर 74 डिग्री. ओके, 74 डिग्रीच्या कशात बघायचं 35मध्ये. 35मध्ये तर नाही भेटणार आपल्याला कशामध्ये भेटेल तर 74च्या 30मध्ये आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. ठीक आहे, मग 74 आहे त्याच्या 30मध्ये बघितला 0 मिनिट आहे 6 12 18 24 आणि काय राहिला 30. ओके, तर तो आहे 9636 हा नंबर आला. आणि आपल्याला आता किती कमी आहे 30मध्ये किती ॲड केलं म्हणजे 35 होणार आहे तर 5. ओके, मग त्याच लाईनमध्ये 5मध्ये बघायला लागेल 3 प्लस लाचा 5. ओके, तो किती झाला 4. ओके, 4 जर ॲड केला याच्यामध्ये तर तो भेटेल आपल्याला 9640. ओके, मग तो नंबर याच्यानंतर राईट करा. मग याचं जे आन्सर असणार ते राहील 0.9640. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो तर नॅचरल साईन या ठिकाणी बघू शकतो. तर आपण टोटल या ठिकाणी 10 एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलं बाय युझिंग नॅचरल साईन. ओके, तर या पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. पहिले डिग्रीमध्ये बघा, नंतर मिनिटमध्ये, आणि मिनिटमध्ये जर तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं एक्स्ट्रा मीन डिफरन्समधून तुम्हाला तो मिनिट ॲड करायचा आणि आपलं फायनल आन्सर या पद्धतीने तुम्हाला राईट करायचं.